एक एक पैसा जमा करून कार खरेदी केली आणि जेव्हा त्याच्यावर दगडं मारत होते ना आमचा काही दोष ना त्या गाडीचा काही दोष, तेव्हा मिस्टरांशी अशी तळतळून म्हणजे ते एकदम खाली उतरले होते. त्यांनी जमावाला रिक्वेस्ट करत होते की गाड्यांना नका मारू, तर त्यांनी मिस्टरांना सुद्धा मारून फेकलं होतं, म्हणजे दगडं मारले होते. मागे जात होते, पुन्हा मोठे मोठे दगडं घेऊन येत होते. कुठे त्यांनी जमा करून ठेवले होते, काय केलं होतं काही माहिती नाही. मग मोठे मोठे दगडं घेऊन असे मोठे मोठे 2-2 हातात उचलून असे दगडं घेऊन अक्षरशः कारवर मारत होते. आडलं धडाधड धडाधडच. ते कोणाच्या बापाचे नव्हते लिगाचे ऐकत आणि मोठे होते सारे तरुण पोरं बदमाशी करत होते. नागपूरमध्ये सोमवारच्या रात्री जो हिंसाचार झाला त्यामध्ये काय रियालिटी होती, स्थानिकांच्या काय त्यावेळेसच्या भावना होत्या, ते आपण एकूणच या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक काही नागरिक आहे. ही जी गाडी दिसते ही गाडी त्या दिवशी हिंसाचारामध्ये ते एकूण फोडल्या गेली होती, पूर्ण काचेचे फोडल्या गेले होते. आता यांनी जे आहे ते सहकर्त्याने सद्यस्थितीमध्ये ही गाडी जी आहे ते दुरुस्त केलेलं आहे. प्रशासनाकडून पंचनामा देखील झालेला आहे. मात्र त्या दिवशी रात्र स्थानिकांसाठी कशी भयावह होती, त्याचं थरारक काय प्रसंग तो त्या दिवशीचा होता ते आपण जाणून घेणार आहोत. ताई काय सांगाल ताई, ज्या दिवशी या ठिकाणी हिंसाचार घडत होता तुम्ही या ठिकाणी होतात, तुमची गाडी देखील फोडल्या गेली, काय दृश्य त्या दिवशी डोळ्यामध्ये होतं? माझ्या मिस्टरांनी पाहिलं तर त्यांना तसं वाटलं की त्यांच्या शरीरावरच कोणी घात करत आहे. एवढे मोठे मोठे आपण एक एक घामाचा पैसा वाचवून एक एक वस्तू जमा करतो स्वतःच्या सोयीसाठी. म्हाताऱ्या आई आहेत, कधी तब्येत खराब होते, काही होते, हॉस्पिटलमध्ये न्यायसाठी म्हणून सेकंड हँडच घेतलेली आहे. एवढा गडगंज पैसा नाही आहे की आपण नवीन शोरूम कार घेतो. एक एक पैसा जमा करून कार खरेदी केली आणि जेव्हा त्याच्यावर दगडं मारत होते ना आमचा काही दोष ना त्या गाडीचा काही दोष, तेव्हा मिस्टरांशी अशी तळतळून म्हणजे ते एकदम खाली उतरले होते. त्यांनी जमावाला रिक्वेस्ट करत होते की गाड्यांना नका मारू, तर त्यांनी मिस्टरांना सुद्धा मारून फेकलं होतं, म्हणजे दगडं मारले होते. आणि ते रात्रभर आम्ही जेवू नाही शकलो, जेवलोच नाही. चतुर्थीचा उपवास होता त्या दिवशी, उपवाससुद्धा सोडू शकलो नाही. तिघे जण इतके घाबरून होतो, आवाजसुद्धा म्हणजे जोराने बोलायची पण हिंमत नव्हती. बाहेर येणं तर सोडूनच द्या. म्हणजे आम्ही आतमधूनच पाहिलं, आई गॅलरीत उभ्या होत्या, सगळ्यांनी रागवलं. आईंना मग घरात घेतलं की गॅलरीत उभं नका राहू, दगडं लागतील, काही होतील. रात्रभर झोपू नाही शकलो. आता आपण एकूणच पाहायला गेलं तर तुमच्या गाडीवर ज्या पद्धतीने दगड पडले, भीती होती मनात की आपल्या घरावर आपल्या आतमध्ये सुद्धा हे माथेफिरू घुसू शकतात म्हणून त्यावेळी? तेच असंच वाटत, म्हणजे परिस्थिती तशीच वाटत होती. एवढे जमा, पोलीस कमी, आणि जोपर्यंत ते अश्रुधूर वगैरे नाही सोडलं तोपर्यंत ते पुन्हा पुन्हा अंगावर चढून येत होते. मागे जात होते, पुन्हा मोठे मोठे दगडं घेऊन येत होते. कुठे त्यांनी जमा करून ठेवले होते, काय केलं होतं काही माहिती नाही. मग मोठे मोठे दगडं घेऊन असे मोठे मोठे 2-2 हातात उचलून असे दगडं घेऊन अक्षरशः कारवर मारत होते. आपण समोर आलो तर म्हणजे आपल्या जीवाची पण काही हे नव्हती. आम्ही तर झोपू सुद्धा शकलो नाही रात्रभर कोणीच. नक्कीच काकू, मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे, तुम्ही वरिष्ठ आहात, नागपूर शहर शांतताप्रिय शहर म्हणून ओळखला जातो, आपला काय अनुभव आहे आतापर्यंत? असा थरारक चित्र कधी तुम्ही नागपूरमध्ये पाहिला होता का? त्या दिवशी रात्र कशी होती? हो, हे रात्र तर खराबच होती, पण याच्या आधी 1-2 दंगे झालेच होते माझ्या समोर. आता या पोरीने पद्धतीचा हो झाले होते. आता थोडं वर्ष मला आठवत नाही, पण झाले होते दंगे, याच्या आधी झाले होते. सोमवारची जी रात्र होती तुमच्यासाठी किती भयावह होती? अरे भयानक, म्हणजे मला तर हार्टचा त्रास आहे. मला असं वाटतं माझा मुलगा सून काय करणार आहे, काही जे माझं झालं तर. तरी जबरदस्ती माझ्या मुलांनी मला घरात, तू आतमध्ये हो आई, आतमध्ये हो. मी म्हणू ह्या गाड्या सगळ्या छोट्या पोरांच्या, सुनेची गाडी, हे कार, सगळे झालं म्हटलं आता बेकाम. पण ते आडलं धडाधड धडाधडच. ते कोणाच्या बापाचे नव्हते लिगाचे ऐकत आणि मोठे होते सारे तरुण पोरं बदमाशी करत होते. ताई, तुमच्याकडून शेवटचा प्रश्न जाणून घ्यायचा आहे, तुमचं किती नुकसान यामध्ये झालेलं होतं आणि प्रशासनाकडून पंचनामा वगैरे झालेला आहे का? हो, पंचनामा झालेला आहे आणि कमीत कमी 20 ते 22 हजाराचा खर्च लागला आम्हाला काल. 22,000 रुपये तर दिलेच आम्ही काल पूर्ण रिपेअरिंग केलं तर. भरपाई कोणी देऊ असं वाटतं? मला तरी वाटतं ज्यांनी केलं नुकसान त्यांच्याकडून वसूल करायला पाहिजे. तेव्हा त्या लोकांनाही अद्दल घडेल की कोणाची गाडी फोडताना ते पेमेंट आपल्याला करावं लागेल तर करायचं की नाही करायचं. ज्यांनी करवलं, ज्यांनी केलं, सगळ्यांकडून ते वसूल करायला पाहिजे माझ्या मते तरी. नक्कीच आपण पाहू शकतो की याच परिसरामध्ये जे आहे ते त्या दिवशी हिंसाचार घडला आणि अगदी लगतच हा घर आहे. अनेक माथेपूर्वी हिंसाचारी जे आहे ते या ठिकाणी आले, वाहनांवर मोठे मोठे दगड फेकू लागले. त्या दरम्यान त्यांना असा भास होता की ते गाडीवर दगड नाही तर आमच्या छातीवर दगड पडत आहे, अशा थरारक भावना ज्या आहेत त्या ठिकाणच्या स्थानिकांनी व्यक्त केलेल्या आहे. वृद्ध आई जी आहे ते घरामध्ये आहे, तर त्यांना देखील मोठी भीती, दहशत जी आहे ते रात्रभर त्यांच्या मनात होती, अशी भावना देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र गाडीचं जो काही नुकसान झालेलं होतं तो
प्रशासनाकडून नव्हे तर हिंसाचार करणाऱ्या माथे फिरूकडूनच वसूल करून आम्हाला भरपाई देण्यात यावी अशी देखील मागणी स्थानिक लोकांकडून जी आहे ते करण्यात येते आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.